ईश्वर, गुरु आणि आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने या सुंदर प्रवासाची सुरुवात. रम्य बालपण, लोणार येथील शिक्षण आणि सुंदर आठवणी. सेवेचा आरंभ, शिक्षणाची ओढ आणि समर्पण. जय भवानी हायस्कूल, आर्ट्स अँड सायन्स कॉलेज. ख्वाबों की नगरी हकीकत बनाने जो है दिल एक दिन का ये किस्सा नहीं. खुद के होने की पहेली सुलझाने जो है दिल एक दिन का ये किस्सा नहीं. यशस्वी प्रवास, शिक्षक ते उपमुख्याध्यापक. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं. अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ. प्रेम, आधार आणि आनंदाचे क्षण. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की. मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल. मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल. जरा सी यहाँ तकरार है, मगर प्यार बिखरा पड़ा. मुसीबत अगर कोई आ पड़ी, हर दिल मिलके खड़ा. हो तस्वीर
आंसुओं से रंगी देख कर आंख है छलकी सी, हो तस्वीर है खून के रिश्तों की जो मेरी सांसों में है बसी। किसी कागज की पुड़िया में इन्हें रख लूं मैं डिबिया में, ये सारे टूट 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 ब्यूटीफुल। बंध मैत्रीचे सहकारी आणि मार्गदर्शकांसोबत घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू भार, जीव घेण्या गर्दीला या भिडताना आर पार, जीव तुझा भाग्या परी रोज होई खाली भर, भिडकीला भिडणारी आगर, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र। आप्त इष्टांचे मनोगत। नमस्कार, मला माझ्या परिवारासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। माझ्या सहचारणीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होत आहे। या आनंदाच्या क्षणी मी तिला मनापासून शुभेच्छा देतो। तिची शिक्षणाविषयीची आवड, शिकवण्याविषयीची आवड आणि हा खडतर प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे। तिचं उत्कृष्ट कार्य तिच्या सहकाऱ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरलेले आहे। तिच्या निवृत्तीच्या नंतरच्या काळात तिला तिच्या मनात राहिलेल्या काही गोष्टी असतील, आवड असेल, ती जपावी यासाठी तिला अतिशय वेळ मिळो आणि तिला त्याबाबत प्रेरणा मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तिच्या या आनंदाच्या क्षणी तिला मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुझ्या सेवानिवृत्तीनंतर तुझा निरोप समारंभ आणि सत्कार हा उद्या होत आहे असं मला समजलं। या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मनस्वी इच्छा आहे, परंतु वार्धक्यामुळे मी उपस्थित राहू शकत नाही याचंही मला दुःख आहे। आशा, तू एक हाडाची शिक्षिका आहेस, तुला मुळापासून शिक्षणामध्ये रुची आहे, परंतु परिस्थिती अनुकूल नसताना देखील तू स्वबळावर स्वतःच्या परिश्रमानं आणि मेहनतीनं तुझं शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण पूर्ण केलं। तुला शिक्षण क्षेत्रात रुची असल्यामुळे तू स्वतः BEdची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर समजला जाणारा उच्च शिक्षा विभाग तू स्वीकारला आणि शिक्षिकेचा पेशा स्वीकारला आणि ती नोकरी सुरू केली। मला कल्पना आहे की तुझ्या शैक्षणिक वृत्तीमुळे आणि तुझ्या प्रयत्नानं तू सर्व विद्यार्थ्यांना आपलंसं करून घेतलंस। तुझ्याबरोबर काम करणारे सगळे शिक्षक आणि सगळे सहअध्यापक हे तुझ्या कामानं समाधानी आहेत याचीही मला जाणीव आहे। अशा शिक्षक हा कधीही सेवानिवृत्त होत नसतो, हे लक्षात ठेव। सेवानिवृत्तीनंतर देखील तो समाजसेवेचं कार्य, समाज शिक्षकाचं कार्य करून इतरांना देखील उच्च शिक्षा देण्याचं काम सदैव करत असतो आणि हे तुला करायचं आहे। तू तुझ्या भावंडांना देखील तुझ्या परिश्रमानं शिक्षण देऊन सन्मार्गाला लावलं याची देखील मला जाणीव आहे। अशा मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या बुद्धीचं आकलन करून त्यांना उत्तम शिक्षण देण्याचं कार्य तू करत आहेस आणि करत राहशील याची मला खात्री आहे। तुझ्या या शिक्षण प्रवृत्तीचा आणि शिकवण्याच्या कलेचा फायदा तुझ्या शिक्षण संस्थेला आणि तुझ्या इतर संस्थांना देखील झाला असेलच असे वाटते। या तुझ्या कार्याचा
तुझ्या कार्याचा आणि तू शिकवलेल्या ज्ञानाचा संस्था निश्चितपणे विचार करेल आणि यापुढेही तुला चांगल्या तऱ्हेनं कार्य करण्याची संधी संस्था निश्चितपणे देईल आणि यापेक्षाही मोठ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर सोपविल असं मला स्वतःला वाटतंय. सेवेत तर आयुष्यात सुद्धा तुला सुख समृद्धी उत्तरायुरारोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता तू सेवानिवृत्त झाल्यामुळे माझ्या भेटीला वेळोवेळी येशील आणि कोणतीही सबब न सांगता भेटतील अशी मी खात्री बाळगतो. तुझाच अण्णा. मी जनार्दन दत्तात्रय बंगाळे. आदरणीय उपाध्याय मॅडम त्यांच्या नियत वयोमानाप्रमाणे 31 ऑक्टोबर 2025 रोजी शासकीय सेवेतनं सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत आहे. आदरणीय मॅडमांचा माझा परिचय इयत्ता 11वीमध्ये 2004 सालामध्ये झाला आणि मी मॅडमच्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मॅडम मला वर्ग शिक्षक होते. अत्यंत प्रेमळ, अत्यंत मायाळू स्वभावाच्या, विद्यार्थ्यांचं हित कसं जोपासलं जाईल आणि आपला विद्यार्थी जास्तीत जास्त चांगल्या गुणांनी पास कसा होईल यावरती मॅडमचा कायम कटाक्ष होता. मॅडमचे विषय समजून सांगण्याची हातोटी, मॅडम मला राज्यशास्त्र हा विषय शिकवत होत्या, त्याचप्रमाणे इतिहास हा विषय शिकवत होत्या. इतिहासासारखा किचकट विषय अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने सणावाळ्या लक्षात कशा राहतील आणि अगदी विद्यार्थ्यांना त्या घटनांचे बारकावे कसे समजतील यामागे मॅडमांचा कायम प्रयत्न राहायचा. तसेच राज्यशास्त्र शिकवताना कधीच तो विषय असा किचकट स्वरूपाचा वाटला नाही आणि मॅडमांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीतनं केवळ राज्यशास्त्रच नाही तर जीवनाचे अनेक सारे मूल्य मॅडमांच्या शिकवणीतनं कळाले. मॅडम कायम स्मरणात राहतील, आजपर्यंतही स्मरणात होत्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडमांचा जो काही शिक्षणरूपी आशीर्वाद होता त्याचमुळे आज मी एक चांगल्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये रुजू आहे. मॅडमांच्या सेवानिवृत्तीमध्ये एवढंच सांगेल मी की सेवानिवृत्ती म्हणजे काय आयुष्याचा अंतिम टप्पा नाहीये. एक कवी असं म्हणतो, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे. तर केवळ सेवानिवृत्ती हा एक थांबण्याचा बहाणा आहे. तर मॅडमांनी आयुष्यात आणखी इतर त्यांचे जे काही हातून जे काही समाजाची सेवा असतील किंवा इतर त्यांचं काही आवडीनिवडी जोपासायचे राहिले असतील त्या त्यांच्या सेवानिवृत्ती जोपासाव्यात. आदरणीय मॅडम, आदरणीय सुहास सर आणि त्यांचं सर्व कुटुंबीय यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हाय आई, आज रिटायरमेंटचा दिवस आहे. खरं तर असं वाटतच नाहीये की इतक्या लवकर रिटायरमेंटचा दिवस आला आहे. नेहमी असं वाटायचं की अजून बरीच वर्ष राहिली आहेत. पण आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज तुझी टीचिंग जर्नी संपती आहे. पण खरं सांगायचं तर माझ्यासाठी नेहमी तू माझी फर्स्ट टीचर राहिलेली आहेस. सो ते तू नेहमीच माझ्यासाठी राहशील. आणि मला माहिती आहे की तू हे नवीन फेज जे आहे त्यात खूप काही नवीन करशील, शिकशील आणि तू ते अजून एन्जॉय पण करशील. सो त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि तू पर्यंत जे पण काम केलं आहेस ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि खूप पेशन्स, खूप मेहनत मी याच्यातून शिकली आहे तुझ्या या पूर्ण जर्नी मधून. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर द न्यू फेज ऑफ युअर लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन्स काकू, तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज. लहानपणापासून तुला आम्ही पाहिलंय शाळा आणि फॅमिली बॅलन्स करताना, ते खूप इन्स्पायरिंग आहे. आम्हाला खूप प्राऊड फील होतं तुझ्याकडे तुझी जर्नी बघून. टीचर म्हणून सुरू करणं आणि व्हाईस प्रिन्सिपल पर्यंत पोहोचणं खूपच इन्स्पायरिंग आहे.
बऱ्याच गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास आतापर्यंत, आम्ही तुझ्याकडनं शिकलो सुद्धा आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आता नेक्स्ट फेज ऑफ लाईफ सुरू होतीये तुझी, तर बेस्ट विशेस फॉर द नेक्स्ट फेज आणि लवकरच भेटूयात तिकडे आल्यावरती. तोपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हॅपी रिटायरमेंट लाईफ काकू. आता तुम्हाला जे नाही जमलं तुमच्या कामामुळे करायला, आय होप आता तुम्ही तुमच्या सगळ्या हॉबीज आणि तुम्ही स्वतःसाठी आता अजून वेळ काढाल. आणि हॅपी रिटायरमेंट लाईफ. बाय बाय. नमस्कार, मी घनश्याम गजानन उपाध्ये. माझी लाडकी बहीण भाग्यश्री सुहास हिवरेकर ही आज सेवानिवृत्त होत आहे, याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे. ती माझ्याकडे नाशिकला शिकायला असताना मला माहिती आहे की KTHM कॉलेजमध्ये तिने MA हिस्ट्रीमध्ये केलं आहे आणि ती कॉलेजमधनं फर्स्ट क्रमांकात उत्तीर्ण झाली होती आणि तिचा सत्कार नाना पाटेकर यांनीच केलेला आहे. शिकण्याची जिद्द ही खूप दांडगी आहे. घरातलं सर्व काम करून ती रोज शिक्षणासाठी जात असे. ती आज सेवानिवृत्त होत आहे, त्यानिमित्त माझ्याकडनं तिला हार्दिक शुभेच्छा. यापुढील आयुष्यात तिला सेवा करायची अजून संधी मिळावी हीच इच्छा. नमस्कार. आमच्या नणंदबाई आज रिटायरमेंटचा त्यांचा कार्यक्रम आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना या सदिच्छा दिले की त्यांना गाण्याची खूप आवड होती आणि शिवाय त्यांना पौरोहित्याची पण खूप आवड आहे. तर या गोष्टींमध्ये त्यांनी आता पुढे जावं अशी मी त्यांच्यासाठी म्हणून प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश हिवरेकर. आणि मी पूजा ऋषिकेश हिवरेकर. मी भाग्यश्री हिवरेकर मॅडमचा पुतण्या आहे. मला काकूला सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे. तिने तिच्या लाईफ स्पॅनला 30 इयर्स पूर्ण कम्प्लीट केलेले आहे आणि शाळेसाठी फुल डेडिकेट केले आहे. आणि मला याचा खूप खंत आहे की आम्ही दोघं आज तिथे येऊ नाही शकत आहे. त्यासाठी मला ऍक्च्युली मला असं वाटतं की काकूनी जो तिचा टाइम स्पेंड केला आहे मुलांना घडवण्यामध्ये, तो मी माझ्या आईमध्ये पण पाहतो. ती स्वतः एक रिटायर्ड टीचर आहे. मला नेहमी असं वाटत राहतं की जेवढे त्यांनी एफर्ट्स घेतले मुलांमागे, तर ते युजली एक मुलगा घडवत नाही किंवा एक मुली घडवत नाही, पण ते एक पिढी घडवतात. तर ती खूप मोठी गोष्ट असते आणि ते मला खरंच खूप अप्रूप वाटतं माझी काकू असण्यात ती. आणि मला असं वाटतं की ऍज अ इंडिव्हिज्युअल असं नेहमीच होतं की आपण जे काम करतो त्या कामाचा इम्पॅक्ट आपल्या पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी होतच असतो. आणि शिक्षकाचं हे थोडं जास्त असतं, कारण शिक्षक जे आहेत ते मुलं घडवतात शाळेमध्ये. त्यांना शिस्त लावणं हे सगळं, ते असं शिस्त लावणं, संस्कार हे सगळं ते शाळेत करतात. सेम गोष्ट कुठे ना कुठेतरी आपल्या मुलांवर पण ती होती. मी भाग्यश्री काकू आणि आई या दोघींनाही हे खूप छान करताना पाहिलं. आणि फक्त भाग्यश्री काकूंचंच बोलायला गेलं तर मला त्या खूप मनमोकळ्या वाटतात, खूप स्पष्ट बोलतात त्या. ऍक्च्युली मला आवडतं त्यांचं हे. आणि आता ते रिटायर होत आहेत तर मला आनंद होतोय का ते रिटायर होत आहेत. आता शी कॅन एन्जॉय बेटर. आणि येस, दॅट्स ऑल. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता मस्त एन्जॉय करा. भाग्यश्री वहिनी 30 वर्षे अविरत विद्यार्थ्यांना घडवताना आज सेवानिवृत्त होताना तुम्हाला कृतकृत्य वाटत असेल. सुरुवातीपासूनच तुमची धडपड, शाळा आणि मुलींना सांभाळताना होणारी तुमची कसरत आम्ही पाहिली आहे. शाळेत दिवसभर राहून संध्याकाळी एमएडचे क्लासेस करताना तुमची जिद्द आणि संस्थेसाठी घेतलेली मेहनत यामुळे आज तुम्ही या पदावर पोहोचलात. सर्व शिक्षिका, सर्व सहशिक्षिका, शिक्षक, मैत्रिणी, विद्यार्थी सगळ्यांना आज मनापासून वाईट वाटत होते. त्यांना तुमची उणीव नेहमी भासणार आणि भासत राहणार. हीच तुमची आज खरी कमाई आहे. तुमच्या साध्या आणि सात्विक स्वभावाने तुम्ही सगळ्यांना आपलेसे केलेत. निवृत्तीनंतरच्या निरोगी आणि सुखी समाधानी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज 4 नोव्हेंबर 2025
भाग्यश्री युरेकर म्हणजेच माझी जाऊ, छोटी जाऊ, हिचा आज सेवापूर्ती दिन आहे. आज ही रिटायर्ड होणार आहे आणि मला रिटायर्ड होत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की एवढ्या 30 वर्षाच्या काळामध्ये आज ती मुख्याध्यापक या पदावरून ती रिटायर्ड होत आहे. तिने केलेले अथक परिश्रम आणि त्या परिश्रमामधूनच तिला हे पद पण मिळालेलं आहे. सतत हसतमुख राहणं, सर्व परिस्थितीला सामोरं राहणं, घर आणि शाळा दोन्ही सांभाळताना तिची होणारी कसरत, पण त्यामध्ये ती जिंकली आणि तिने या ठिकाणी त्या आजच्या सेवापूर्तीचा तिचा सोहळा पार पडतोय. शाळा खूप छान आहे, जय भवानी शाळा, आणि शाळेने खूप तिला सहकार्य केलं आणि तिने पण खूप परिश्रम केलेले आहेत. एक मैत्रीण, एक छोटी जाऊ याहीपेक्षा पुढचं नातं आमचं आहे, कारण की तिची सुद्धा अध्यात्मावर पकड असल्यामुळं तिच्या आणि माझे बऱ्याच गोष्टी यामध्ये जुळतात. तिचे मुलं, माझे मुलं अगदीच या एक काही अंतराचाच फरक असल्यामुळं लहानपण दोघांचं बरोबर गेलेलं आहे. माझ्या मुलांना पण तिच्याबद्दल खूप आदर आहे, अभिमान आहे आणि आम्हाला सुद्धा युरेकर परिवाराला सुद्धा भाग्यश्रीचा अभिमान वाटतो, कारण की ज्या पद्धतीने तिने चांगल्या रीतीने काम केलेलं आहे आणि आज तिचा त्या ठिकाणी सेवागौरव होत आहे, त्याला माझ्या पूर्ण आमच्या युरेकर परिवारातर्फे शुभेच्छा. नमस्कार प्रिया आई, तुझा हा 30 वर्षांचा प्रवास खरंच अविस्मरणीय आहे. चढ उतार, विद्यार्थ्यांचं प्रेम, सहकार्यांची साथ, हे सर्व या प्रवासात आलं. ही शाळा आणि कॉलेज जणू तुझ्यासाठी दुसरं कुटुंबच आहे. मी सुद्धा या कॉलेजची विद्यार्थिनी असल्यामुळे तुझा हा प्रवास मला जवळून अनुभवता आला. विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं, त्यांना उत्तम संधी मिळाव्यात यासाठी तू अखंड प्रयत्न केलेस. तुझी शिक्षणाची आवड, प्रामाणिकपणा आणि समर्पण आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. शिक्षिका ते उपमुख्याध्यापक हा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहेच आणि तुम्हाला या पुढच्या सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.